हॅलो. आज इथे आपण बनवणार आहोत खमंग अशी मौसूद दाल खिचडी. तर इथे मी हे जे तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी, हे आपण बासमती तांदूळ इथे घेतलेले आहेत. हे बघा, बासमती तांदळामुळे दाल खिचडी आहे ना एकदम मौसूद बनते आणि चवीलाही एकदम टेस्टी बनते. इथे आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, मसूरची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी, तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ आणि तुरीच्या डाळीमुळे ना ही डाळ खिचडी एकदम मिळून येते आणि मसूरच्या डाळीमुळे ह्याला एक आणखी टेस्ट येते चांगली. तर आता आपण डाळ खिचडी बनवायला घेऊया. इथे आपण एका बाउलमध्ये तांदूळ काढून घेऊया. मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि हे छान मिक्स करून घेऊया. बघा, इथे आपण छान सगळ्या डाळी इथे मिक्स करून घेतलेल्या आहेत. इथे आपण आता पाणी उकळायला ठेवूया. पाणी आपल्याला इथे गरम वापरायचं आहे डाळ खिचडीला. इथे आपण एका साईडला आता डाळ खिचडी फोडणीला घालूया. कुकर छान गरम झालेला आहे. आता आपण तेल घालून घेऊया. इथे 1 चमचा तूप टाकूया. जिरं मोहरी घालूया फोडणीला. कढीपत्ता, कांदा, मिरच्या 2 कापून घातलेल्या आहेत. कांदा छान असा परतून घ्यायचा आपण इथे. कांदा परतेपर्यंत आपण इथे आता हे तांदूळ धुवून घेऊया. पाण्याला छान उकळी आलेली. गॅस बंद करूया आता. कांदा बघा छान परतला गेलेला आहे. आता इथे टोमॅटो घालून घेऊया. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ती टाकून घेऊया. हळद, हिंग, लाल तिखट, मीठ, धनेपूड, साखर आणि छान सगळे मिश्रण हे आपण परतून घेऊया चांगलं. मिश्रण थोडंसं हलवून घेऊया आपण. बघा, मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे इथे. इथे थोडी कोथिंबीर टाकूया. हे धुतलेले तांदूळ पण टाकून आता छान असं परतून घेऊया.
इथे आपण आता अर्धासा लिंबू पिळून घेऊया. आता आपण याच्यात पाणी घालून घेऊया, गरम पाणी. पाणी थोडं जास्त वापरायचं. इथे आपण पाणी थोडं जास्त वापरायचं डाळ खिचडीला, म्हणजे आपली डाळ खिचडी छान अशी सॉफ्ट बनते. इथे आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. इथे आपल्याला फास्ट गॅसवरती 2 शिट्ट्या करायच्या आहेत आणि मीडियम गॅसवरती 1 शिट्टी करायची. बघा इथे कुकर छान असं थंड झालेला आहे. आता आपण कुकर उघडून घेऊया. बघा इथे खूप सुंदर अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे. थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. जर अजून वाटल्यास आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल. जर गरज वाटली तरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. बघा किती मस्त अशी डाळ खिचडी इथे तयार झालेली आहे. आपण इथे थोडंसं पाणी घालून घेऊया. आणि 5 मिनिटं गॅस इथे चालू करूया. बघा किती मिळून आलेली आहे बघा डाळ खिचडी इथे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी इथे तुम्ही डाळ खिचडी ही पातळ करू शकता, पण इथे गरम पाणीच वापरायचं आहे. बघा मस्तपैकी डाळ खिचडी तयार झालेली आहे. याला थोडीशी उकळी करून घेऊया. बघा छान अशी आता उकळी यायला लागलेली आहे डाळ खिचडीला. बघा छान अशी डाळ खिचडी इथे तयार झालेली आहे. आता आपण इथे गॅस बंद करूया आणि याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया. आणि 1 चमचा तूप. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आता ही डाळ खिचडी आपण काढून घेऊया. बघा जी तयार आहे मस्त खमंग अशी डाळ खिचडी. तुम्ही आहे ना डाळ खिचडी बरोबर फक्त आहे ना दही खावा, त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ना एकदम जबरदस्त लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.